पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फायनली आता मी पूर्ण फ्री झालेलो आहे। आता आनंदी 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 हे आनंदी आनंदी हे बघ माझं काम संपलं आता। सॉरी आल्यापासून मी कामातच घडून गेलो, ते पण अचानक महत्वाचं काम आलं, पण आता मी कम्प्लिटली फ्री आहे। आता आपण निवांत गप्पा मारूया। आनंदी 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 तो गाढ झोपली आहे, नको उठवायला। चल चल चल, वॅन गेली की काय बाबा? वॅन गेली नाही ना अजून? नाही गेली अजून। चिंगू लक्षात आहे काय करायचंय शाळेतून त्यांना? हो हो लक्षात आहे, होमवर्क दिलाय तो लिहून आणायचा। व्हेरी गुड। अश्विनी वहिनी हे बघा, चिंगी शाळेत निघाली, मी करून दिली तयारी। बॅग पण मी भरली, डबा पण मी बनवला, तो पण मीच भरला। हो का? छान छान, केस पण छान विंचरले। हो हे पण मीच बांधलेत। आनंदी नाहीये ना सध्या, सकाळी लवकर उठून करते मी सगळं। येतो मग। काय तू कुठे कुठे चाललीस? वॅन कुठे आली अजून? आत्तू बाबा कधी असं थांबत नाही वॅन येईपर्यंत। हो का? हो आत्तू, वॅनचा काही टाइम नसतो, ती कधी पण येते। तू जा वर, मी जाऊ शकते। नक्की? अगं हो खरंच, तू जा वरती, नाहीतर ती आजी पडायची, पडली वगैरे ना तर तुझ्या सगळं टाकेल। जा तू पटकन। हो ग, अगं चिंगू किती ग काळजी तुला सगळ्यांची। टाटा बटाटा बाय बाय। आज पण शाळेला सुट्टी। बाय माझे, अहो हे बघा किती वाजलेत। अहो उठा ना, अहो अहो उठा ना। अहो चालले मी बाहेर, आता तरी उठा ना।
एवढ्या उत्साहात बाहेर पडलो, बस चुकली म्हणून स्वतःच्या गाडीने आलो. पण उपयोग काय? त्यांच्या झोपा पूर्ण होत नाही, त्यांची कामं पूर्ण होत नाही. ह्याला म्हणतात का हनीमून? आनंदी, आनंदी, गुड मॉर्निंग आनंदी. आनंदी, मी आज पूर्ण फ्री आहे. माझा संपूर्ण वेळ आता फक्त तुझ्यासाठीच असणार आहे. हेच मी रात्री सांगत होतो, तू लवकर झोपलीस. आनंदी, गुड मॉर्निंग. आनंदी, दरवाजा उघडाच आहे. आनंदी, 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 आनंदी. हा माई, बोल. आता बोल काय? आता तू बोलायचा आणि आम्ही ऐकायचं. बोल कायचा. मग आनंदी, अगो कसं चाललो आता तुझं हनीमून? हा, बरोच चाललो असतलो, माका माहिती आहे ना. बरा बाया तुझा. तुका कसं मुंबईचो नवरो गावलो ना, सगळा कसा छान छान चाललेला, नशीब काढलोस तू. आमचा काय, गावाकडे कसा लगीन झाला, देवदर्शन झाला की आपला लागा संसार. पण तुझा तसा नाही. अगो लग्नानंतर इतक्या दिवसांका होईना, पण आता तरी हनीमूनात मिळाली ना. हा, सगळं व्यवस्थित चालला ना थैसर? बरा. हा, महाग असतला ना सगळा थैसर? असतला. एवढं नंदन खर्च केलेलो असा, जागा पण तशीच असतली ना. बरा गो बरा, मजा तुझी. मजा कर, चांगली मजा कर. काय सांगू माई, तुका मजा वाटता, पण हे रात्रभर काम करत होते. बोलायला तरी वेळ होता का यांना? काय गो आनंदी, लाजतोस की काय? माई, तुका करताय हा नंतर फोन. होय होय, आमच्यावर बोलू का? तुका खैर असतो. बरं, काय 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 मुंबईत गेले ना की सावशीत फोन कर. काय घाय ना या. आता चालू दे तुमचा काय ता हनीमून. हा, मजा कर मजा. आणि आठव ठेवा. हा, ठेवतोय. ते दगडामुळे पाणी विवळण्याचा आवाज ऐकू येतोय. पाण्यावर कशाला राग काढायचा? पाण्याला सुद्धा दगड लागू शकतो. तू तुझ्या गावी दगड धोंड्यावरून चालणारी मुलगी, तुमच्या गावी असं नदी तलावामध्ये दगड कधी भिरकावलायस का? तुला माहितीये, मी जर का दगड भिरकावला ना तर कितीतरी टप्पे घेत घेत अगदी त्या टोकापर्यंत जाईल.
छान असतेस. कसं माहिती का, कोणीच कोणाचा गुणधर्म सोडत नाही, ना दगड ना माणूस. दगड बुडायचं सोडत नाही आणि माणूस आपल्याला जसं हवं तसं वागायचं सोडत नाही. ते कसं आहे, टप्पा पडण्यासाठी ना चपटा दगड लागतो. तू मला तो गोलवाला दगड दिलास. आम्ही गावाकडे असंच खेळायचो. नाही, कामात बुडालेल्या माणसाला ह्याची मजा काय कळणार आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. अहो मी तुम्हाला शोधत होतो, टेंट मध्ये नव्हतात तुम्ही, मग सगळीकडे शोधलं. खूप मोठं प्रिमायसेस आहे ना आमचं. हो, कसं मस्त वाटतं ना, एकदम शांत शांत. खूप शांतता आहे. आता या शांततेसोबत आम्ही तुमच्यासाठी काही गोष्टी प्लॅन केल्या, जसं की हॉर्स रायडिंग, बोट रायडिंग. अहो ते करायला नाही आलोय आम्ही. नाही म्हणजे दादा, इथलं वातावरण खूप छान आहे. असं वाटतंय की ह्या वातावरणात सतत काम करत राहावं. फिरण्यासाठी थोडी आलोय आम्ही इथे, आणि फिरायचंच असेल तर मुंबई आहे ना. ही सगळी माणसं ना उगाच वेळ वाया घालवताय आपला. ह्या छान वातावरणात जेवढं काम होणार आहे तेवढं मुंबईत होणार आहे का, सांगा बरं मला. नाही ना. आता आम्हीच बघा ना, आल्यापासून कामच करतोय. हो दादा, तुमचा पासवर्ड बदलला असेल ना तर द्या ना आम्हाला. नाही, आम्हाला लागतो ना ते मेल पाठवण्यासाठी वगैरे. ह्यांची खूप महत्वाची केस सुरू आहे. हनीमून वगैरे असं काही नसतं. एक काम करा दादा, तुमच्याकडे ती गादीवाली खुर्ची असेल ना ती द्या. ज्याच्या बाजूला लॅपटॉप ठेवण्याची जागा असेल, चार्जिंग पॉइंट असेल ती द्या. आणि तुम्ही जो काळा कोट घातलाय ना तो पण द्या. कसं आहे की यांची महत्वाची केस चालू आहे ना, अगदीच जमलं तर ते इथून फोनवरून केस लढू शकतात, हो की नाही हो. ते बोटीतनं फिरणं, घोड्यावर बसणं हे नाही करायचंय आम्हाला. आम्हाला आम्हाला फक्त काम करायचंय. या छान वातावरणात आम्हाला फक्त कामाचा आनंद घ्यायचा आहे, पुरेपूर. काय सर, हनीमूनला येऊन तुम्ही काम करता? चला जरा, तुमच्याकडे काम आहे. या माझ्याकडे. हा, या या, माझी मदत करा जरा. या, एक छोटस काम आहे, मोठं नाही. आले तेव्हा किती खुश होते मी. इथे आल्यावर बघा काय, यांची कामच संपत नाहीयेत. कामच होती तर मुंबईतच राहायचं ना, इथे कशाला यायचं होतं. ठीक आहे, बॅग भरते, जाते मी मुंबईला. मी काय एकटी आली का इथे? एकटीने बसायचं बोटीत की एकटीने फिरायचं त्या घोड्यावर बसून? काय येतात आता जोडप्यांना बघत बसायचं? बिचाऱ्या वर्षात त्यांना वाईट वाटेल खरंच, पण समजावून सांगेन मी त्यांना, समजून घेतील त्या बऱ्या आहेत. हे आनंदी, काय करताय? मला माहित, ऐक ना, मला माहिती आहे खूप त्रास झाला तुला माझ्यामुळे, पण आतापासून माझा संपूर्ण वेळ तुझ्यासाठी. नको, तुम्ही तुमची कामं करा. नको, माझ्यामुळे काही अडायला नको. तुम्ही कामं करा तुमची. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, मी काय म्हणतो, ऐक ना. तुझ्यामुळे माझं काम नाही ग, तुझ्या वाचून माझं सगळंच अडून राहील. हे बघ, मी माफी मागतो. मी खरं सांगतो, आतापासून माझा संपूर्ण वेळ तुझ्यासाठी आहे. आणि मी तुला काहीतरी सरप्राईज दाखवतोय, फक्त डोळे बंद कर ना प्लीज. ये ये ये. कशाला? चल चल चल. अहो काय करताय? चल तर, गंमत आहे तुझ्यासाठी. अहो पडेन मी आहे ना तुला सावरायला. हा, पायऱ्या आहेत बघ, व्यवस्थित. सावकाश सावकाश. ये. मस्का नका लावा मला. अरे, तू आता जे बघणारच ना, ते बघितल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की मस्का लावायची काहीच गरज नाहीये. हो हो. असं काय केलंय तुम्ही? तू म्हणत होतीस ना की इथे सगळं काही छान आहे, पण तुझ्या आवडीची गोष्ट नाहीच आहे ना इथे. हो. हो. अहो, हा? त्यासाठी कोणाशी भांडलायत का तुम्ही? छे, मी कोणाशी भांडलेलो नाहीये. आणि आपल्या कोणासाठी तरी मनापासून काही करायचं असेल तर त्यासाठी इतरांशी भांडण्याची काय गरज आहे? आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत ना. तर आता हात काढा, बघू द्यात मला तुमचा प्रयत्न. हा हा.
हे बाय माझे, अहो इथे तर झोपाळा नव्हता. तू म्हणाली होतीस ना की तुला झोपाळा आवडतो. हो, मला वाटलं तुमचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. रेंज मध्ये अडकून पडलं असं वाटलं होतं मला. छे, बाकी कुठे असो वा नसो, तर तुझ्याकडे माझं नेहमीच लक्ष असतं ना. आहा. बस बस. हा, बिनधास्त बस. हा. एकदम मजबूत बांधलाय मी. बायकोला पडू देणार नाही मी. काय बघताय तुम्ही? हसू नका असं. आम्ही हनीमूनला आलेलो आहोत, काम करायला नाही. त्यांना काय सांगताय तुम्ही? अरे मग काय झालं? घाबरायचं कशाला कोणाला? आपण हनीमूनला आलेलो आहोत ना. आम्ही हनीमूनला आलेलो आहोत इथे. ही माझी बायको आहे आणि आम्ही इथे छान एन्जॉय करायला आलेलो आहोत. अहो पुरे आता बस, तू झोपाळ्यावर बस. काय म्हणालीस? चुकलं माझं, तुम्ही बसा इथे. नाही, आधी म्हणालीस पुन्हा म्हण. अहो खरंच चुकलं माझं, असं कधीच नाही म्हणणार. मग मी झोपाळ्यावर पण बसणार नाही. आधी म्हण. नक्की? हा, नक्की म्हण. प्रयत्न करते. तू बसा तुम्ही. परत तेच. मी बसणार नाही. बोल. अहो तू बसा झोपाळ्यावर. ठीक आहे, जमतंय. येस. आता वाटतंय हनीमूनला आल्यासारखं. आत्ता वाटतेस हनीमूनला आल्यासारखी.